नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण वांग लागवड झालेलं आहे, पाहू शकता इथं. तर 1500च्या आसपास काडी वांग लागवड केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आता टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. त्याच्यानंतर अशा टेम्परेचरमध्ये वांग लागवड करत असाल, मिरची लागवड करत असाल किंवा कोणतेही व्हेजिटेबल पीक लागवड करत असाल तर कोणती काळजी ही आपलं लागवड करताना घेतली पाहिजे. आता तुम्ही वांग्याचं रोप आणताय तर आणताना आपल्याला जास्त मॅच्युअर रोप म्हणजे मोठं रोप आणायचं नाहीये. जेवढं जास्त लहान रोप असेल तुमचं आलं 3 इंचाचं रोप असेल, एकदम बेस्ट क्वालिटीचं रोप असतं, 3 इंचापर्यंत आपल्याला रोप घ्यायचं आहे. आणि तेच आपल्याला मल्चिंगचं जे होल असतं, आपल्याला आता जे टेम्परेचर वाढलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मल्चिंगचं होल आपलं 4 इंचापर्यंत 5 इंचापर्यंत मोठं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिथं आपल्याला रोप हे लावायचं आहे. आता वांगा लागवड करत असताना कोणती काळजी घ्यावी लागत असते, जर त्याची सुटमूड असते, वांगाचा सगळा खेळ हा सुटमूडवर असतो. तुम्ही जर वांगा लागवड करत असाल त्याची सुटमूड जर जी लावताना त्याची वाकडी झाली, ती वाकडी झाल्यानंतर ते झाड तर वाढत असतं, वाढल्यानंतर तुमचं एवढं झाड झालं, त्याला फुल वगैरे लागत असतात. त्याच्यानंतर त्याला जेव्हा वांगा लागायला सुरुवात होत असते आणि ज्या मुळा असतं, सुटमूड वाकडी झाल्यामुळे त्या मुळा काही चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य पुरवू शकत नाही आणि त्याला चांगल्या प्रकारे माल लागायला सुरुवात होते आणि तेव्हाच ते सुकून जात असतं, काही वेळेस बोवा होत असतं. असे जे प्रॉब्लेम असतात हे सुटमूडमुळे जास्तीत जास्त आपल्याला वांग्या पिकामध्ये पाहायला मिळत असतात. तुम्ही वांगा लागवड करताना छोटं रोप आणायचं, त्याच्यानंतर आता लावताना आपल्याला जास्त दाब द्यायचा नाही, एक छोटंसं होल करायचं आहे काडीने आणि त्याच्यावर ते आपलं कोकोपीट असतं त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे आणि अलगद माती लोटून आपल्याला लावून द्यायचं आहे. आता इथं प्रॉब्लेम काय झालेला आहे, यांनी जास्त मोठं रोप आणलेलं आहे, एवढं रोप आणलेलं होतं, त्याच्यानंतर लावलं आणि लावल्यानंतर काय केलं त्यांनी, आता पाहू शकता हे सुकून गेलेलं आहे. याचा सुकण्याचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांनी रोप लावलं, आता हे होल जे आता हे होल त्यांना असं मोठं करायचं सांगितलं होतं आपण, पण त्यांनी मोठं केलं नाही. तुम्ही जर लागवड करत असाल तर आता मल्चिंगवर लागवड केल्यानंतर आपल्याला हे होल हे असे मोठे करायचे. आता हे जर इथं लावलेलं होतं आणि यांनी काय केलं, हे माती टाकून दिलेली आहे. मातीमुळे काय होत असतं की जे आता टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, जेव्हा 12-1 वाजत असतो, जर ही माती असते ना वरची, ही पूर्ण तापून जात असते, त्याच्या ज्या वाफा असतात या पानांना लागून जातात, त्याच्यामुळे हे पानं पूर्ण सुकून जात आहे. तर आपण जर रोप लागवड करत असाल तर ही काळजी घ्यायची आहे. आपलं जोपर्यंत रोप हे चांगल्या प्रकारे सेट होत नाही, हिरवगार होत नाही आणि चांगलं 10-15 दिवसापर्यंत मॅच्युअर होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही माती टाकण्याची घाई अजिबात करायची नाहीये. आणि आपल्याला लागवड झाल्यानंतर आपल्याला हे होल चांगल्या प्रकारे मोठी ठेवायचे. याच्यामुळे काय असतं, हवा खेळती राहत असते आणि चांगल्या प्रकारे आपल्याला जे आपण पंपाचा नोजल काढून ड्रिंचिंग करत असतो, आपल्याला त्याच्यासाठी सोपं पडत असतं. इथं आता पंपाचा नोजल काढला, इथे आपण पंपाद्वारे पाणी टाकत असतो किंवा औषध टाकत असतो, 319 टाकत असतो, ह्युमिक ॲसिड टाकत असतो, आपल्याला हे सोपं जात असतं आणि आपल्या जे पीक असतं त्याला इजा होत नाही. वांगा असो, मिरची असो, कोणतेही पीक असलं तर त्याला इजा होत नाही. अगोदर आता आपण यांना काय सांगितलं आहे की आपण हे जे होल आहे, आता तुमचं जे वांग मेलेलं आहे ते तर मेलेलंच आहे, आपल्याला नवीन रोप तर लावावं लागेल. पण आपलं जे मल्चिंग आहे, मल्चिंगचं होल मोठं करायचं, त्याच्यानंतर वांग्याचं रोप लावायचं आणि त्याच्यावर ड्रिंचिंगा करायच्या. आपल्याला पंपाने 2-3 ड्रिंचिंगा करायच्या आहे, अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे. आणि वांग लागवड करत असताना अशा काळजी आपल्याला घ्यायचं आहे. आणि माती टाकण्यासाठी आपल्याला जास्त काही करायची नाही आहे. आणि पाणी नियोजन आपल्याला दिवसातून 1 वेळेस तरी पाणी आपल्या पिकाला दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर बुरशीनाशक, ह्युमिक ॲसिड, 319 अशा ज्या वेळोवेळी ड्रिंचिंगा असतात या वेळोवेळी आपल्याला झाल्याच पाहिजे, तेव्हाच आपल्याला चांगल्या प्रकारे वांग्याचं हे उत्पादन आपल्याला मिळू शकतं. मिरची असो किंवा कोणतेही पीक लागवड करत असेल तुम्ही मल्चिंग करून, तर त्याला अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचंय. असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे.